जन्मभूमी ही कर्मभूमी ही अमुची, महावंदनीय ती प्राणप्रिय ही माय मराठी अमुची. पूजन, प्रतिमा पूजन व दीप प्रज्वलन करावे. हार्दिक शुभेच्छा. नमस्कार, मी धर्मवीर संभाजीराजे माध्यमिक विद्यालयातील इयत्ता 7वीची विद्यार्थिनी कुमारी अक्षरा प्रदीप शिवले आज आपल्या समोर मराठी भाषेची जणू काय संवाद साधतील असे विचार आपल्या समोर प्राप्त करणार आहे. प्रिय मराठी, तुझा आधार घेत सगळ्यांशी बोलणं होतं, पण तुझ्याशी कधी बोलणंच होत नाही ग. चिडली असशील ना? सॉरी. अरे आता तर अजूनच चिडशील, माफ कर. पण काय करू ग, बोलताना आपसूक एखादा शब्द येतोच. ऍक्च्युली, बेसिकली, प्रॅक्टिकली सॉरी हे इतकं पटकन येऊन जातं ना कळतच नाही. कोणतीही भाषा ही नदीसारखी असते आणि दुर्दैवाने त्याची परिस्थिती ही तशीच होते. अनेक अशुद्ध नाले येऊन त्यात मिसळतात आणि ती दूषित होऊ लागते. आपलीच भाषा बोलताना लोक खजिन का गोहत असतील? हा, वॉशरूम हा शब्द टॉपटिप वाटतो ना. हाय, हॅलो मॉडर्न वाटतं. मग आमच्याच भाषेत बोलणारे लोक आम्हाला आमच्यातले वाटत नाहीत. हिंदी भारी वाटते ग, इंग्लिश पॉश वाटते. काय करणार, आमच्याच राज्यात आमचीच भाषा ऑप्शनला असते म्हणे. पोरं जर्मन, फ्रेंच, स्पॅनिश, अगदी चायनीज सुद्धा शिकतात, पण आपलीच भाषा शिकायला नाकं मुरळतात. इतकी सरकार आली, पण कोणालाच कसं का नाही वाटलं की आपली भाषा अनिवार्य असावी, आपणच बोलून ती कसावी आणि अभिमानाने मिरवावी. तशी थोडीफार जपतो बरं का आम्ही. टी शर्टवर कूल वाटतं, गार्डनवर ट्रेंडी वाटतं, बाईकवर पेटे पगडी घालून रॅली झाल्यावर पिझ्झा बर्गर खाताना तर काय वाटतं सांगू? एवढं बास ना? का ग, रुसलीच काय? मुक्ताबाईंनी ज्ञानेश्वरांना ताटी उघडा हे मराठीत सांगितलं होतं. महाराजांनी स्वराज्याची शपथ ही मराठीत घेतली होती. तुकोबांनी अभंग हे मराठीत लिहिले. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच, हा नारा मराठीत झाला होता. उठा, संघटित व्हा, संघर्ष करा, हा नारा मराठीत दिला होता. बालगंधर्व मराठीत गाणी गायले. सावरकरांनी मराठीला नवनवीन शब्द दिले. मनाचे श्लोक हे मराठीत लिहिले गेले. नामदेवांनी आरत्या अभंग मराठीत लिहिल्या. इतक्या लोकांनी तुला समृद्ध केलं म्हणजे आमचंच कुठेतरी चुकतंय ना. पण आमची चूक पोटात घालशील ना ग. तशी तू आहेसच ग चांगली, म्हणूनच तर तुला मातृभाषा म्हणतो ना. आईला जपायचंय ना, जपतो. शेवटी मी तुम्हाला एवढं सांगणार आहे, आपण कुठेही जातो, कुठेही जावा, हॉटेलमध्ये जावा, पाववाल्याला आवाज द्या, आपण काय बोलतो? भैया इधर आओ, भैया ये दे दो, भैया वो दे दो. आपण कधी असं बोलतो का? दादा इकडे या, दादा हे द्या, दादा ते द्या. आपण आपल्या मराठीचा सन्मान करणं आवश्यक आहे. आपण नाही केलं तर तो कोण करणार? त्यामुळं आपल्या राज्यात आपण मराठीच वापरली पाहिजे. पुढच्याला नको येऊ द्या, पण आपण त्याला शिकवली पाहिजे, एवढंच सांगते आणि थांब. गोडतीची वाणी, मराठी माझी माय बोली, गोडतीची वाणी, तिच्या प्रेमळ शब्दांनी फुलते जीवन कहाणी, तिच्या प्रेमळ शब्दांनी फुलते जीवन कहाणी. सन्माननीय व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि माझ्या प्रिय विद्यार्थी मित्रांनो, सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव प्रगती दिगंबर पोळ. मी इयत्ता 6वी शिकते. आज 27 फेब्रुवारी आहे. आपण सर्वजण मराठी राजभाषा गौरव दिनानिमित्त एकत्र जमलो आहोत. सर्वप्रथम सर्वांना मराठी राजभाषा गौरव दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. हा दिवस मराठीतील कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो. हा दिवस मराठीतील कवी कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो. शेवटी एवढंच म्हणेल, मराठी माझी भाषा संस्कृतीची अनमोल आशा, मराठी माझी भाषा संस्कृतीची अनमोल आशा. शब्दात आहे गोडवा, शब्दात आहे गोडवा, शब्दात ज्ञान, मनात आहे गोडवा, शब्दात ज्ञान. मराठीचा वाढूया मान. जय हिंद, जय महाराष्ट्र. पातीला घासल्याशिवाय धार नाही, तलवारीच्या पातीला मराठीशिवाय अर्थ नाही. महाराष्ट्राच्या मातीला, महाराष्ट्राच्या मातीला. नमस्कार, माझे नाव संतोषी भानुदास शिवले. मी इयत्ता 5वीमध्ये शिकते. मराठी भाषा गौरव दिन दरवर्षी 27 फेब्रुवारी रोजी महाराष्ट्राचे ज्येष्ठ कवी श्री विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या जन्मदिवशी साजरा करण्यात येतो. कुसुमाग्रज यांनी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षेत्रांमध्ये मोलाचे योगदान दिले असून मराठी भाषा ही ज्ञानभाषा होण्यासाठी अथक परिश्रम घेतले आहे. धन्यवाद.